नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत अशी भरली वांगी. भरली वांगी बनवायला एकदम साधी सोपी आहेत. यासाठी मी इथे हिरवी मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत. ती धुवून स्वच्छ मिठाच्या पाण्यात टाकलेली आहेत. आता सारणासाठी आपल्याला लसूण, खोबरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, त्याचबरोबर 2 चमचे दाण्याचा कूट, 1 चमचा कारळाचं कूट, काळा मसाला, चवीनुसार मीठ, तिखट, हळद आणि हिंग लागणार आहे. आता आपण सारण बनवण्यासाठी एक मिक्सरचे भांडे घेऊ. त्यामध्ये लसूण, खोबरं, हिरवी मिरची, आलं, थोडीशी कोथिंबीर, दाण्याचा कूट इथे मी थोडासा जाडसरच ठेवलेला आहे. कारळाचं कूट, कारळाला कुठे कुठे खुरसणी असेही म्हणतात. काळा मसाला, इथे माझ्या काळ्या मसाल्यामध्ये तिखट आहे, त्यामुळे मी इथे कमी तिखटाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. आता हे सर्व आपण एकत्र करू. हे सर्व सारण एकत्र केल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ, थोडंसं तेल घालून हे आपण छान मिक्स करून घेऊ. इथे सारण आता छान मिक्स झालेले आहे. आपण आता हे सारण वांग्यांमध्ये भरून घेऊ. मी इथे एक एक करून सर्व वांगी भरून घेत आहे आणि थोडेसे सारण शिल्लकही ठेवलेले आहे. आता इकडे आपले तेलही तापलेले आहे. त्यामध्ये मी मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता टाकून वांगे सोडून घेणार आहे. त्याचबरोबर इथे मी आपण ठेवलेले सारणही टाकून घेणार आहे. हे सारण आणि वांगी तेलामध्ये आपण छान 2 मिनिटं परतवून घ्यायची आहेत. त्याच्यावर झाकण ठेवून आपण एक वाफही काढून घेणार आहोत. इथे आपले वांगी छान वाफलेले आहेत. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सारण बनवलेले होते त्यातच मी पाणी टाकून हे पाणी वांग्याच्या भाजीत टाकत आहे. वांग्याचा रस्सा कितपत तुम्हाला घट्ट पातळ हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता. इथे मी थोडी हळदही टाकून घेत आहे. आता हे छान एकत्र करून घ्यायचे आहे. इथे मी छान भाजी हलवून त्यावर झाकण ठेवून देणार आहे. वांगे शिजायला जवळपास 7 ते 8 मिनिटं लागतात. एकदा भाजी हलवून वांगे शिजले आहेत की नाही हे आपण पाहू. आपले वांगे इथे शिजून तयार आहेत, म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे. तयार झालेली भाजी एका सर्विंग बाउलमध्ये काढू. त्यावर कोथिंबीर पेरून भाजी खाण्यासाठी तयार. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला जरूर कळवा.
रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.